सोसायटी ग्रुप मधून पाहतोय. कोण आहे रे? ओपनचा ग्रुप आहे हा देखील. दत्त स्मृती विरुद्ध SBF. संजय भोईर फाउंडेशन विरुद्ध दत्त स्मृती अशी ही लढत आपण पाहायला मिळते. कोण टॉस विन आहे? दत्त स्मृती आणि नक्कीच ठाण्याचे ओनचे अध्यक्ष माननीय सन्माननीय मेघनाथ गोंधळे मेघनाथ घरत माफी असावी, जे कासरवडलेमध्ये एक मोठी टुर्नामेंट देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होते. ते म्हटलं होते की हा सामना गावदेवी कोलशेत संघ जिंकेल आणि त्याचप्रमाणे आपल्याला अगोदरचा सामना पाहायला मिळाला. यावेळेला थोडंसं क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल होत आहे. 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जातात दोन्ही फलंदाजांकडून. 2 धावेने आलेत का दोन्हीचे? दोघांचे 12 आले का? दोन्ही संघाचे 12 आलेत का दादा? 12वा खेळाडू अजूनही एका संघाचा आला नाहीये. नाव तुमचा? दत्त स्मृती. SBF तर इथलेच आहे. दत्त स्मृती संघाचे आलेले आहेत. यावेळेला ऑन साइडला लगावलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये. 1 धाव मिळेल. सेमीफायनल क्रमांक 2 खुल्या गटातील आपण पाहतोय जो संघ ही सामना जिंकेल तो मात्र थेट फायनल मध्ये प्रवेश करेल कोलचेस संघासमोर. कारण की कोलचेस संघ फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आहेत चंद्रेश. यावेळेला चांगला चेंडू आहे. थोडासा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज मिलाब रे मिलाब यांना आपण पाहतोय. परंतु इथे चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. रिव्ह्यू घेतला जातोय पंचांकडून. चेक केलं जाईल की हा चौकार आहे की षटकार. तिसरे पंच आपण पाहायचं आहे. बघूया आता किती धावा येत आहेत ह्या फटक्यावरती. सिक्सर आहे. 6 धावा. 6 धावा आहेत. चला सामना चालू करा. खेळाडू मैदानामधून चेंडू आणायला गेलाय कारण की त्याला माहिती आहे नवीन बॉल हवाय आणि त्यासाठी मात्र तो चेंडू आणण्यासाठी जातोय. धावसंख्येमध्ये झटपट वाढ होते धावफलकावरती. ओव्हर झाली का? पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. स्ट्रायकिंग होते आता मात्र विनीत आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर रुद्र सज्ज होतात. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी. आजचा हा स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि आजच्या दिवशी कोणते संघ ह्या भव्य दिव्य ट्रॉफीवरती आपलं सुवर्ण अक्षराने नाव कोरतील हे मात्र आपण पाहू. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू होता. पंच दर्शवतायत की हा वाईड बॉल आहे. दंडित केलं जाते रुद्र यांना. थोडंसं ऑफ स्टंपच्या बराच बाहेर टाकला चेंडू होता. विनीत स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. दरम्यान यावेळेला विकेट काढण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतात आणि इथे मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र झेल टिपतायत. विनीत बॅक टू द पवेलियन.
दत्तस्मूर्ती विरुद्ध SBF संजय भोईर फाउंडेशन हा संघ आपण पाहतोय. परंतु रुद्र पुढील चेंडूवरती चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहे. विकेट घेतली जाते. आता मात्र शिरीष मैदानामध्ये दाखल झाले तर डावकर आता जे फलंदाज आहेत आणि खूप चांगली बॅटिंग यांच्याकडून आपण पाहिली आहे. पाहूयात आज या सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतील. दरम्यान रुद्र सज्ज होतात गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू टाकण्यासाठी. इथे आल्या आल्या लागला जातोय टोला. चेंडू जातोय मिडांच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. परंतु मोठा फटका मारला गेला होता शिरीष यांच्याकडून आणि पंचांचा इशारा काय येतोय? हा येतोय सिक्सर, 6 धावा. थँक्यू. दरम्यान पुढील चेंडू रुद्र. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. अपील केली जाते परंतु अपील फेटाळली जाते. पंचांचा इशारा लेग बाईसच्या स्वरूपामध्ये ही धावा ऍड होईल खात्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. परंतु इथे उलटा खेळण्याचा प्रयत्न केला गेला शिरीष यांच्याकडून. या अगोदरच्या पहिला चेंडू फेस करत असताना सरळ बॅटने मोठा फटका लगावला. परंतु इथे दुसऱ्या चेंडूवरती मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्नांमध्ये अपयशी पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेला स्लो रन बाजूचा चेंडू होता. बॅक ऑफ द हँड पाहायला मिळाला गोलंदाज रुद्र यांच्याकडून. 2 बोटांच्या मधोमध चेंडू उलट्या हाताने टाकणं म्हणजे बॅक ऑफ द हँड ज्याला म्हटलं जातं आणि ती शैली इथे रुद्र यांच्याकडून पाहायला मिळाली. बरोबर तो अचूक टप्प्यावर देखील टाकणं महत्त्वाचं असतं आणि तो चेंडू अचूक टप्प्यावरती टाकताना पाहायला मिळतात रुद्र. स्ट्रायकिंगवरती पुन्हा एकदा शिरीष. आल्या आल्या एक षटकार लगावला होता ते शिरीष स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडूला जज करतायत आणि इथे रनिंग कॅच, वेल जज कॅच म्हणायला काही हरकत नाही आहे. शिरीष बॅक टू द पवेलियन. थँक्यू. न्यू बॅटर गणेश शेट्टी मैदानामध्ये दाखल होत आहेत. आपण ओपन खुल्या गटातील सेमीफायनल क्रमांक 2 पाहतोय. ह्या 2 संघांमध्ये या अगोदरची मॅच काय रंगली होती तशीच मॅच ही देखील रंगणार यात मात्र शंका नाही आहे. कारण की दोन्ही संघ हे मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहेत. हल्ले प्रतिहल्ले दोन्ही संघांमध्ये करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. गिरीश शेट्टी माफी असेल गणेश शेट्टी येत आहेत मैदानामध्ये. पाहूयात रुद्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत करताना पाहायला मिळतात ह्या षटकामध्ये. इथे आल्या आल्या बिगिट करायचा प्रयत्न होता. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक फंबल थोडेसे परंतु चांगलं पिकअप अँड थ्रो. 1 धाव मिळते. षटक समाप्त होत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 20. 10च्या सरासरीने इथे धावा पूर्ण केल्या जात आहेत SBF या संघाच्या फलंदाजांकडून. पाहूयात किती धावांपर्यंत मजल मारतोय 4 षटकांचा हा सामना. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. रोहन तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. तर स्ट्रायकिंग वरती असतील गणेश शेट्टी. आपण पाहतोय नगरसेवक चषक 2023 ठाणे विभागातील एक मोठी मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ही भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतोय. माननीय सन्माननीय संजय भोईर साहेबांच्या संकल्पनेतून भरवली जाणारी ही भव्य दिवस स्पर्धा. आजचा स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. दरम्यान रोहन पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र बिगिट करायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन होत नाही. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फंबल होत आहेत. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि पंचांना दर्शवत आहेत की हा एक शॉर्ट धावा आहेत. परंतु पंचांचं पाहूयात
पंचांचं नक्कीच लक्ष आहे मैदानामध्ये, सांगायची गरज तुम्हाला नाहीये, परंतु इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. 22 2 गडी बाद 2 पर 2. इथे पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच फलंदाज गणेश मात्र माघारी परतू शकले असते, परंतु इथे डॉट बॉल येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्ड मॅन रिजन मध्ये करताना क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं. सोपं नसतं थर्ड मॅन आणि फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण करणं. तुमच्या टीम मधले जे टॉप क्विकेस्ट जे प्लेयर असतात ते मात्र तिथे ठेवावे लागतात. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला फुल टॉस आणि त्याला पाठवतायत बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेला येतोय गणेश शेट्टी यांच्या बॅट मधून सिक्सर, साधावा. थँक्यू. गणेश शेट्टी यांना आपण पाहतोय, नक्कीच चांगली बॅटिंग, मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत या स्पर्धेमध्ये. आणि इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने काय स्ट्रोक खेळलेत, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या बाहेर. बिग हँडसम सिक्सर. थँक्यू. काय स्वागत केलंय गोलंदाज रोहन यांचं. 2 चेंडूंवरती 2 षटकार फलंदाज गणेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आता मात्र दबाव गोलंदाजांवरती पाहायला मिळतोय. 2 षटक खूप चांगले हाताळताना पाहायला मिळाले होते ते दत्त स्मृती हा संघ, परंतु धावसंख्येमध्ये वाढ होते. धावफलकावरती जाते 34 धावा. अरे 2 रन काढले ना पहिले, 22 होता, असा काय बोलतोय? 2 वर 20 होता, 22 2 काढला. 22 नि 6 28, 28 नि 6 इथे काय आला? थँक्यू. त्याचबरोबर व्यासपीठावर माननीय सन्माननीय श्री रवी ठक्कर साहेबांचं इथे आगमन झालं, तर त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. एक्स रणजी प्लेयर देखील होऊन गेलेत साहेब आणि आताच्या करंट रणजी सिलेक्टर देखील आहेत. अशी मोठी ख्याती असलेले माननीय श्री रवी ठक्कर साहेब यांचं इथे आगमन होतं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर माननीय श्री राजू शिर्के साहेब यांचं देखील इथे आगमन होतं आहे. मुंबई रणजी प्लेयर आहेत आणि मुंबई एक्स रणजी प्लेयर आहेत आणि एक सिलेक्टर देखील होऊन गेलेत. असे माननीय श्री राजू शिर्के साहेब यांचं देखील इथे आगमन होताना पाहायला मिळतं, तर त्यांचं देखील आम्ही ह्या नगरसेवक चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्येमध्ये झटपट वाढ होते. धावफलकावरती 38 धावा. तब्बल 3ऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या. गोलंदाज रोहन यांच्यावरती आक्रमण केली गेली आणि 38 धावा धावफलकावरती. 38 ऑन बोर्ड. शेवटचं षटक आता मात्र बाकी आहे, शिल्लक आहे. पाहूयात या शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करे, परंतु फलंदाज गणेश आउट झाला का? लास्टच्या बॉलला आउट झाला का? न्यू बॅटर कोण आहे? साहिल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. गणेश चांगली बॅटिंग करत होते, परंतु झेलबादच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झाले शेवटच्या चेंडूवरती. तर गोलंदाजी मार्कवरती आर्यन एक महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये दाखल होत आहेत. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं ते षटक हाताळण्यासाठी आर्यन. तर सलामीमध्ये जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय, मिलाब आणि
साहिल, मिलाप नाही रे, मिलाप मिलाप नाव आहे त्याचं. मिलाप आणि साहिल ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. मिलाप सलामीच्या जोडीला आलेले फलंदाज, त्यांच्या बॅटमधून एक षटकार देखील आपण पाहिलंय. तर त्याच मिलाप यांना आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. पाहूया आता शेवटचे 6 चेंडू शेष आहेत आणि किती धावा येतात ह्या षटकामध्ये. इथे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती लगावला टोला, चेंडू जातोय डीप मिड ऑन क्षेत्राच्या बाहेर. हा येतोय मिलाप यांच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. दोन्हीही व्यावसायिक गटातील हे संघ आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 दत्ता स्मृती विरुद्ध SBF अशी ही लढत आपण यावेळेला स्टेप आडून मारण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र विकेटचं पतन. मिलाप बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. कोण सर बॅट्समॅन नाव काय? अरविंद. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होत आहेत. शेवटचे काही चेंडू शेष आहेत आणि किती धावांपर्यंत मजल मारतोय SBF हा संघ हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की सेमीफायनलची ही लढत आहे. दोन्हीही संघ खूप चांगला खेळ ह्या मॅचमध्ये करणार यात मात्र शंका नाहीये. दरम्यान एक षटकार जरूर लगावला होता गोलंदाज आर्यन यांच्या, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करताना पुन्हा एकदा गोलंदाज आर्यन सज्ज होतात गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला लो फुलटा चेंडू खोदून काढलाय चेंडूला, चेंडू जातोय कवच रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतायत आणि ही ते चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. थोडासा दूरवरती चेंडू फेकला गेला, थ्रो केला गेला आणि इथे 2 धावा पूर्ण करताना दोन्ही फलंदाजांकडून आपण पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. 46 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला लेग स्टंप वरती टाकला चेंडू होता. ऑन साइडला खेळलेत डीप मध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, पिकअप अँड थ्रो पहा. चांगला पिकअप आणि थ्रो पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाकडून. 1च धावा मिळते. मात्र आर्यन आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार लगावला गेला, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करताना पुन्हा एकदा आर्यन. यावेळेला देखील विकेट काढायचा प्रयत्न होता. चेंडू जातोय लॉंग ऑन च्या दिशेने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल होत आहेत आणि इथे 2 धावा थांबणार नाही आहेत. 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होईल. धावा धावफलकावरती 49 धावा. शेवटचा चेंडू शेष आहे या इनिंग मधील. पाहूयात शेवट कशा पद्धतीने करतायत बॅटर साहिल. यावेळेला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत लॉंग ऑन च्या दिशेनून आणि दुसरी धाव घेतली जाते. तिसरी धावेचा प्रयत्न असेल, परंतु प्रयत्नाला यश नसेल. फलंदाज बाद होतात. डेड केला आहे पंचांनी, कारण की दोन्ही फलंदाजांमध्ये कोणतीही हरकत पाहायला मिळाली नव्हती. परिणामी पंच डेड करतात. 2 धावा ऍड होतात. षटक समाप्त होत आहेत 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 51. जिंकण्यासाठी 52 धावांचा पाठलाग करायचा आहे दत्ता स्मृती संघाला. 24 चेंडूंमध्ये एक बिग फाईट, बिग मॅच पाहतोय आपण दोन्ही संघांमध्ये. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. या अगोदरच्या मॅचमध्ये पाहिलं एक चांगल्या सामन्यामध्ये गावदेवी झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाने मात्र फायनलमध्ये प्रवेश केला खुल्या गटामधून. आता मात्र कोणता संघ, आणि नक्कीच इथे आयोजक आमचे सांगतात की ही ट्रॉफी जी आहे ती आपल्या ऑफिसमध्येच आली पाहिजे, परंतु या 51 धावा 52 धावा कशा पद्धतीने रोखतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की समोर दत्ता स्मृती संघ इतक्या सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये.
त्यांना देखील माहिती आहे सामन्याला पकड कशी मजबूत करायची आहे. तर पाहूया 24 चेंडूंमध्ये 52 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतायत. आणि आज आमचं भाग्य आहे की आमच्यामध्ये आज सन्माननीय रवी टक्कर साहेब एक्स रणजी ट्रॉफी प्लेयर करण रणजी सिलेक्टर आज इथे आहेत. त्यांचं स्वागत. आणि त्याचबरोबर सन्माननीय राजू शिर्के साहेब एक्स रणजी प्लेयर आणि ज्युनियर मुंबई सिलेक्टर्स इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ते सुद्धा सामना बघतायत. हालाकी लेदरच्या जगतातील ही मोठी नावं मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आज हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत. रवी टक्कर साहेब हे डावखुरे स्पिन गोलंदाज 45 मॅचेसमध्ये 136 विकेट त्यांच्या नावावर आहेत. 7 वेळा 5 विकेट आणि 1 वेळा 10 विकेट असा एक जबरदस्त रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. आणि आज ते रणजी सिलेक्टर आहेत. मुंबईचा रणजी संघ निवडण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे मुंबई संघ आपला प्रगतीपथावर आहे. आणि राजू शिर्के साहेब एक्स रणजी प्लेयर ज्युनियर मुंबई सिलेक्टर्स संघ निवडीची प्रक्रिया जी असते ती त्यांच्याकडे आहे. कारण तिथून संघ निवडला जातो. मुंबई संघातून आपण खेळलात तर तुम्हाला देशात खेळायला मिळतं. तुम्हाला इंटरनॅशनल मॅचेस खेळायचे आहेत, भारतीय संघाचं दार उघडायचं आहे तर तुम्हाला इथून परफॉर्मन्स करावा लागतो. आणि ते दोन्ही दिग्गज मान्यवर आज आपल्यामध्ये आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खला की गेम टेनिसचं आहे. लेदर आणि टेनिसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तिथे चेंडू उडतो कमी, एक अनइवन बाउन्स. इथे चेंडू कधी उडतो, त्यामुळे हा खेळ वेगळा. दर्शनजी आमच्यामध्ये आहेत. दर्शन भोईर एक जबरदस्त कोच. आज अनेक शाळांमध्ये ते काम करतात. अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेटपटू घडवण्याचं काम आज ते करत आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. खरं तर दिग्गज जेव्हा येतात आणि महिलांचं क्रिकेट आपण आता पाहाल. पण सर आपल्याला एक सांगतो 200पेक्षा जास्त टीम कुठे हो खेळतात. 10 दिवस चाललेली स्पर्धा. महिला गट वेगळा, अंडर 14, अंडर 18, सोसायटी ग्रुप, ओपन ग्रुप, एवढा मोठा हा क्रिकेट फेस्टिवल सन्माननीय संजय दादा भोईर यांच्या संकल्पनेतून हा महाआविष्कार साजरा होतो. आणि जनतेचं प्रेम आहे. एक प्रभाग जसा मोठा विभाग आहे, प्रभाग एक ठाणे जिल्ह्यात ही पहिली स्पर्धा आहे. आणि त्यांचीच टीम खेळते संजय भोईर फाउंडेशन. सेमीफायनलला सामने 101. सोसायट्या इथे बऱ्याच आहेत. हा परिसर सोसायटीचा आहे. स्लम विभाग पण आहे. मोठा परिसर आहे. बाळकोम, माजोडा, ढोकाळी, मनोहरनगर, कोलशेत असा परिसर. आणि त्या परिसरातून दादांच्या नेतृत्वावर आणि आपल्या माणसावर ठेवलेला विश्वास ही मोठी गोष्ट आहे. तुम्ही या महिला बघा आज सर्व सोसायटी ग्रुपमधून पुढे आल्या. पहिले 8 टीम होत्या, त्याच्या 15 झाल्या, 15च्या 20 झाल्या, 20च्या 30 झाल्या. हळूहळू स्पर्धा वेगळ्या रंगरूपमध्ये आहे. यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा घरोघरी दाखवली जाते. WTCच्या माध्यमातून चला मॅचकडे वळूया. अमर आहे. अमरकडे माईक सोपूया. थँक्यू बंटी सर. यावेळेला ऑन साईडला खेळणारे क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु डीप वरून चेंडूला फील्ड करू शकणार नाही आहेत. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती, परंतु त्यानंतर मात्र पहिला चेंडू फेस करत असताना चंद्रेश चौकार लगावताना पाहायला मिळतात. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला ऑन साइडला चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा होतोय. षटकार, 6 धावा. बावन्न धावांचा पाठलाग करताना 24 चेंडूंमध्ये
ही जोडी आपण पाहतोय चंद्रेश आणि रुद्र अरविंद यांच्यावरती मात्र आक्रमण केलं जात आहेत. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज अरविंद गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक पुढच्या चेंडूवरती पाहायला मिळतोय तो गोलंदाज अरविंद यांचा. एक अरविंद अष्टपैलू खेळाडू आपल्या संघासाठी आता मात्र गोलंदाजी करतायत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये लगावला जातोय टोला. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या बाहेर. हा देखील थांबणार नाही आहे. मिळतील धावा 6. आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण केले जात आहेत. पुऱ्या इथे धावा पूर्ण करताना चंद्रेश आपल्या संघासाठी. अजूनही ह्या षटकातील एक चेंडू शेष. यावेळेला आकुटाप्याचा बॉल होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला तर नक्कीच फलंदाज बाद होऊ शकले असते परंतु इथे बचावले गेलेत. परंतु क्षेत्ररक्षण पहा. खराब क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये तुम्हाला गाफील राहून चालत नाहीये. जर गाफील राहिलात तर प्रतिस्पर्धी तुमच्यावरती हल्ले आक्रमण केल्याशिवाय राहणार नाहीये आणि मैदानामध्ये देखील तेच पाहायला मिळत आहे. थोडासा थ्रो खराब पाहायला मिळाला परंतु मिड ऑफ चे क्षेत्ररक्षक काय करत होते. क्षेत्ररक्षण करू शकले असते. बॅकअप करू शकले असते. ते देखील थोडीशी चूक करताना पाहायला मिळत आहेत आणि परिणामी इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने षटक समाप्त होत आहे. पहिल्या धावाच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 18 धावा 1 गड्याच्या नुकसानावरती. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. तसं म्हटलं तर 18 चेंडू 34 धावा या महत्वाच्या नाही आहेत पण तो कशा प्रकारे करतायत त्या महत्वाच्या आहेत. तुम्ही कशा प्रकारे जातायत समोर. खरं हा व्यावसायिक संघ आहे जो फलंदाजी करतोय. हा कोळशेत विभागातील म्हटलं तर दादा टीम व्यावसायिक गटात नेहमी खेळतात त्यामुळे त्यांना अशा मॅचेसचा अनुभव बराच असतो. तुमच्यासमोर दिग्गज असतात आणि हे दिग्गज आहेत. आता संजय भोईर फाउंडेशनचे गोलंदाज कशा प्रकारे आळा घालतायत. लाईन अँड लेंथ तुम्हाला मेंटेन करावं लागेल. हा चांगला चेंडू हवेत उडवलाय परंतु किती लांब उडलाय. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. हा फटक्यात आहे वजन कारण धावा मिळतील 8-10 डझन. हा शॉट आहे. हा बनवला कसा फटका बघा. थोडा पुढे टाकलेला चेंडू फुलर लेंथ जागेवर आले उभे राहिले आणि बरोबर त्यांनी बॅटच्या बॉटम हँडचा उपयोग केला. नजर फुटवर्क हे किती चांगले आहे बघा. सुंदर फटका. जर तुम्ही असे फटके खेळले पहिल्या बॉलवर तुम्ही शॉट मारला तर गोलंदाज दबावात तुम्हाला हे षटक मोठं करायचं आहे. हे आता बिग ओव्हरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आत्मविश्वास तुमचा वाढला एवढं निश्चित. गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड लेग स्टंपच्या बाहेर. एवढा तडाखा बसल्यावर दुसऱ्या ह्याच्यात भिरभिरणार आणि भिरभिरला. पंचांचे दोन्ही हात समांतर कारण चेंडूच मुळे अवांतर. एक्स्ट्रा डिलिव्हरी वाईडच्या स्वरूपात फार चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं आपल्याला. लाईन अँड लेंथ कधी सोडू नका मित्रांनो. टप्पा दिशा सोडू नका. तुम्हाला फळ मिळेल विकेटच्या रूपामध्ये. लाईन अँड लेंथ मेंटेन करा. वेअर यू गोइंग टू फिनिश द बॉल विद इन अ स्टंप. क्रिकेट शिकवलं जातं ना हे फार कमी बेसिक कळतं. भले त्याला किती मारून दे तुम्ही लाईन अँड लेंथ मेंटेन करा. जो जीवनात सरळ नाकावर चालतो ना तो नेहमी यशस्वी होतो. वाकडं तिकडं पाऊल टाकलं का भरकटलात तुम्ही. आणि अशाच प्रकारे फलंदाज बघा त्याचा स्टान्स बघा जरा अक्रॉस आहे. हा यॉर्कर लेंथ बरोबर खोदून काढलाय. काय स्विंग ऑफ द बॅट बघा. बॉटम हँडचा उपयोग केला. जड़ से खेली हुई गेंद कहते हैं इसको. जड़ में डाली हुई भले से जड़ से लेकिन बहुत कमाल का ये शॉट है.
और ये 26 यार्ड की विकेट है। मैं सभी को बताऊं, ये 22 यार्ड नहीं है, 26 यार्ड की है। आपको गेंद को पहुंचाना होगा। व्हाई डिड यू बोल्ड स्लोअर वन? गति में परिवर्तन करो, कुछ अलग करो, मिश्रण करो। अभी क्या क्या हम कहें। इस बीच फिर एक बार राउंड द विकेट आते हुए, इस बार अच्छी गेंद ब्लॉक होल में डालने की कोशिश, हल्के हाथों से लेग साइड में तो खेल दिया, एक रन नहीं रोक पाएंगे। कोलशेत की टीम है ये, कोलशेत, बाळकोम, ढोकाड़ी, काफ़ी बड़ा विभाग है। माजुड़ा, यह बड़ा विभाग है। टॉप 32 माले के कितने टावर हैं यहाँ पर, बड़ी बड़ी सोसाइटी यहाँ पर है। जन्नत कहते हैं इसे, लेकिन जन्नत में सभी आते हैं खेलने के लिए। दिसंबर महीने में, ठंड के मौसम में आप आते हो। इस बार अच्छा शॉट, क्या कनेक्ट किया इस शॉट को, ऑन द राइज, ओवर द कवर, बिग शॉट, बिग हिट, हाई हैंडसम, मैक्सिमम सिक्सर। चेंडू पडला होता, लाईन अँड लेन कधी त्यांनी वाचली, कळलं नाही, तुझ्या पडलो प्रेमात आणि पाठवलं तुला ढगात. काय शॉट आहे. धावसंख्या दाबलकावर 33 धावा. तुम्ही लाईन अँड लेन कधी वाचता, रीड द लाईन अँड लेन परफेक्टली. हा यॉर्कर परफेक्ट, आणि इथे रनआउट होईल होईल पण थ्रो बरोबर आले. ते तुम्हाला अलाउड आहे, तुम्हाला अलाउड आहे, तुम्ही स्टंप मधून येऊ शकता. अशा वेळी पाठ कधी दाखवायची हे कळलं पाहिजे, है की नाही. तुम्ही पाठ कधी दाखवता ते महत्वाचं. नको त्या लढाई करायला जाऊ नका. ही लढाई तुमची पाठ दाखवायचीच होती. बरोबर मधून आले. कधी कधी कळत नाही आपल्याला आपण कुठे धावतोय. अशा वेळी स्टंप कव्हर करून धावा, हे फार चांगलं आहे. लेफ्ट आर्म राऊंड येतोय, परंतु मिश्रण व्हेरिएशन पाहायला मिळत नाही. हा ब्लॉक होलमध्ये, आणि काय सुंदर काढलाय चेंडूला डीप बॅकवर्ड बाउंडच्या दिशेला. चेंडू पुढे, फिल्डर मागे, शर्यत चेंडू जिंकेल. चेंडू सीमारेखा पार, चौकार. संख्या धाबलकावर 37 धावा. पाणी गेलं, पाण्याच्या बहाण्याने मेसेजही गेला. उभे राहा, उभे राहा, उभे राहा. 12 चेंडू 15 धावा करायच्यात. पाणी मित्रांनो बसून पिया. त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे. देयर इज अ सायंटिफिक रिझन बिहाइंड दिस. तुम्ही खेळता, तुमचा रक्तप्रवाह वाढला असतो, थोडी बीपी हाय असते, आणि पाणी पिणं बसून हे शास्त्रीय कारणाने चांगलं आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते फारच चांगलं आहे. आम्ही 15 वर्ष कॉमेंट्री करत होतो, आता कुठे बसून मुलं पाणी पितात. आपल्या मराठीमध्ये उभ्यानी पानं ढोसणं म्हणतो. ढोसणं, बसूनच पाणी पिलं जातं. फार कमी कळतं पण वळत नाही. तो महाराष्ट्र माझा. चला 12-15ची मॅच. तसं काय कठीण पेपर नाही आहे, सोप्पा पेपर आहे. पण विकेट गेल्या तो कठीण होईल. गोलंदाजाला काहीतरी करावं लागेल. तुमच्याकडे असलेले सर्व जादू तुम्हाला वापरावं लागेल. स्लोअर वन, परत तुमच्याकडे असलेलं अस्त्र म्हणजे यॉर्कर, स्लो बाउन्सर, लाईन अँड लेंथ मेंटेन करायची आहे. नियंत्रण आणि अनुशासन मित्रांनो फार महत्त्वाचं आहे. साहिल, फार छान नाव आहे साहिल. शाहरुख खानचे जेवढे चित्रपट होते त्याच्यामध्ये त्याचं नाव हे ठेवायचं, साहिल. छान. साहिल आपल्या मार्गावर समोर आहे. बॅटर सेट झाला. राज, साहिल आजकाल डायरेक्टर पे डिपेंड आहे. यावेळी वेल बॉल आणि वेल प्लेड. थोडा हवेत खेळले, ढकलला चेंडूला, लॉंगॉनच्या खेळूला, चेक केला. ऐनवेळी शॉट फ्रंटफुटवर आले होते. आणि सन्मान्य भूषणदादा भोईर यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत. ते स्वतः एक मोठे क्रिकेटपटू आहेत. शिर्के सरांचं, रवी टक्कर सरांचं परिचय. आणि आता 11 चेंडू 14 धावा. असं नाही आहे, मिलापची टीम आहे. संजय भोईर फाउंडेशन हे नाव आहे, ब्रँड नेम त्यांच्या मागे. जिंकायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल. चमत्कार को नमस्कार. वेल बॉल, आणि चांगला सोडला हवेमध्ये, आणि क्षेत्ररक्षक थोडा गडबडला. त्याचा फायदा. चुकीला माफी नाही. एका धावांचं रूपांतर 2 धावांमध्ये. वाटतं तेवढं क्रिकेट सोपं नाही आहे. आता दुपारचे वाजले किती बघा घड्याळात, बरोबर 3 वाजतायत. दुपारी सूर्य मध्यान्हवर आहे.
35 डिग्री सेल्सिअस तापमानात तुम्ही खेळतात आणि थोड्या वेळात आपण मान्यवरांचा सन्मान सत्कार आज आमच्या आमंत्रणाला मान देऊन आज 2 दिग्गज आमच्यामध्ये उपस्थित आहेत. मोठं नाव क्रिकेट क्षेत्राला त्यांनी केलेलं काम, मुंबईसाठी काम करणारे कधीही चांगले. एक लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबईची माती म्हणजे क्रिकेटची मक्का मदिना काशी, हे लक्षात ठेवा. ही मुंबईची माती आहे, ही जोडते अनेक नाती. इथून देव घडले, देव क्रिकेटचा देव इथूनच तर आला, कारण त्याच्या मागे ही संस्था काम करते, हे महत्वाचं आहे. दरम्यान काय काढा, हा चुकलेला फटका आहे, झेल कोण घेणार. वेल गुड कॅच ऑन द रन, नजर चेंडूवर चांगली, अप्रतिम झेल, विकेट डाऊन. आता इक्वेशन सिच्युएशन समीकरण आपण पाहूया. 9 चेंडू 12 धावा असं समीकरण आहे. 9 चेंडू 12 धावा. हा सामना तुम्ही ना शेवटच्या षटकापर्यंत न्या, इथे संपवायला देऊ नका. मॅच खेचली, ताणली, लांब नेली तर दबाव येणार. 9-12. आज दत्त फार चांगलं नाव आहे, दत्त स्मृती. उद्या दत्त जयंती आहे, हे फार महत्त्वाचं आहे. त्यांचं नाव कमालचं आहे, ज्याच्यामध्ये आपलं अध्यात्म आहे. दत्त स्मृती. आणि आता गोलंदाज साहिल. समोर नवीन बॅटर आहे, नवीन बॅट्समन आहे. हा लेग साईडला फक्त ढकलायचा होता फाईन लेगला आणि चौकार मिळवायचा होता, तेच केलं. सीमारेषा पार. खेळाडू सर्कलमध्ये आहे तर तुम्ही ही लाईन अँड लेन टाकूच शकत नाही. तुम्हाला मदत चेंडू टाकायचा उजवी एष्टी किंवा मधल्या एष्टीवर. आणि फलंदाजाने काय केलं, आल्या आल्या फक्त त्याला दिशा दिली, खाली क्षेत्र निवडलं आणि मग काय, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू गेला सीमारेखा पार. साहिल पुन्हा एकदा आपटला चेंडूला, तेवढाच लांब पाठवला. तू शेर तो मैं सव्वा शेर, षटकार. आणि केला माल गठ्ठा. आता तुम्ही विजयाच्या एकदम जवळच आहात. एकतर तुम्ही प्रोफेशनल ग्रुपमधले किती चेंडू हरवता हो, आयोजकांचं नुकसान. दरम्यान आता विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. हाऊ टू फिनिश द मॅच इट्स अ इम्पॉर्टंट. महेंद्रसिंग धोनीने वर्ल्ड कप आपल्याला षटकाराने जिंकून दिला. बरं, बादशात पाहिजे, बादशात. जिंकण्यामध्ये एक अलगशी शान होणी चाहिए. ही शान आहे. चौकारांनी सामन्यात विजय संपादन करते दत्त स्मृती कोलशेत. अभिनंदन.